हॅलो 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 पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम स्टार्ट. पहिलाच गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. विनय म्हात्रे हा गोलंदाज. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज झालाय. राकेशला पाहताय. ज्या राकेशने आज मात्र कहर माजवलाय. राकेशने एक बाईक मात्र त्याच्या नावावरती घेतली आज. आमदार ट्रॉफी मध्ये पाहिले आपण दमदार खेळ राहिलाय आजच्या दिवसामध्ये. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. हो पहिला चेंडू वेगाने बीट केलाय. जसा टप्पा पडलाय तसा विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. आजच्या दिवसातला मात्र पहिला चेंडू डॉट फेकलाय गोलंदाजाने. डॉट चेंडूने मात्र सुरुवात केली आहे. चेंडूने मात्र सुरुवात केली आहे. हॅलो 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 हो फुल टॉस चेंडू फेकला. यावेळेस मात्र जेलची शक्यता. हो कहानी में ट्विस्ट. लैला के शादी में लपड़ा हो गया और मजनू इतना नाचा के रात को ही मात्र लंगडा हो गया. आणि बीमर साठी मात्र पंचांसाठी मात्र हा डिसिजन सोपवला गेलाय. हाईट फॅक्टर मात्र चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहता आपण प्रशांत पाटील सरांना. आणि हा डिसिजन मात्र तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवला जाईल. मात्र तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवला जाईल. या चेंडूची हाईट फॅक्टर चेक केली जाईल. दूध का दूध और पानी का पानी. पाहिला जाईल चेंडू. अजूनही डिसिजन मात्र पेंडिंग पाहता आपण. डिसिजन क्लोज पाहताय आपण. पंच अजूनही मात्र वेळ खर्च करताय आणि डिसिजन तुमच्यापर्यंत योग्य त्या डिसिजन पाहिला मिळेल. फेअर डिलिव्हरी पाहताय म्हणजे याचा अर्थ म्हणजे फलंदाज बाद होतोय. ज्या फलंदाजाने आजचा दिवस गाजवलाय त्या फलंदाजाला मात्र माघारी परतवलाय. पहिला झटका क्रमांक लागलाय मांगरुळ संघाला. पाच झेल खाली मयूर मात्र होता. चांगला जजमेंट पाहिला. शेवटच्या मुवमेंट पर्यंत मात्र चेंडूवरती नजर ठेवली होती आणि त्यानंतर मात्र मयूर मात्र अद्याप मात्र 2 चेंडू फेकल्या. 2 चेंडू मध्ये फक्त एक गडी बाद केलाय. अजूनही मात्र अकाउंट ओपन केला गेला नाहीये मैदानाच्या आतमध्ये मांगरुळ संघाने. पहिला चेंडू डॉट. त्यानंतर झेल पकडला आणि त्यानंतर पाहतो नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. मनोज म्हात्रे स्ट्राईक एंडला. मनोज पाटील पाहताय. हो शरीरापासून दूर ठेवण्याचा काम करत असताना अपील सुद्धा केली होती. आणि चेंडू मात्र वेग पाहताय ना. वेग मात्र भरपूर आहे. आजच्या दिवसामध्ये विचार केला गोलंदाज काय खाऊन आलाय. काय सांगायचं आहे गड्याला. बेकार बुहू खतरनाक आहे गडी. हो काय सांगायचं आहे. कारण गडी तसा आहे. आडव्या बांध्याचा गडी आहे. गडी कार्यक्रम गड्या फिट. हो बेकार बेकार बुहू बेकार. काय सांगायचं आहे. पोरींवर तकड्याच्या मगे नका लागू. लय चिकट्या बॉलर आहे गड्या. या 1 रुपयाच्या चॉकलेटी ना खायला दे गड्या. काय सांगायचं आहे. काय बेकार गडी. आजच्या दिवसामध्ये सुरुवात मात्र गोलंदाजाने अचूक टप्प्याची अचूक गोलंदाजी दमदार. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो बॅटची कडा आणि चेंडू मात्र विचार केला ना खेळपट्टीला ब्रश होऊन गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. अजूनही विचार केला मांगरुळ संघाचा अकाउंट ओपन झाला नाहीये आणि कदाचित आजच्या दिवसामध्ये मेडन शटर फेकेल का हा प्रश्न पडलाय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. दमदार गोलंदाजी पाहिली आपण. अचूक टप्प्याची अचूक गोलंदाजी. हो चांगला फटका पाहतोय. चपराक शॉट पाहतोय. क्षेत्ररक्षण आलाय त्या ठिकाणी. शेवटच्या मुवमेंटला चेंडू स्टॉप केलाय.
कदाचित प्रॉपर जर थ्रो असता ना तर फलंदाजाला मात्र महागारी परतावा लागला तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पुन्हा केल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. धावपटलावरती टोटल धावा पाहताय मांगरुळ संघ जाऊन पोहोचलाय 1 गडी बाद 2 आकड्यावरती. यावरती लक्ष असू दे आपला. पंच आपल्याला सूचना करत असताना 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला आज काय बोलर काय तुमचं काय खाऊन आला काय गड्या काय सांगायचं आहे. बुह बेकार निक्की काय तर गडबड केले गड्या. निक्की 10-12 वडापाव खाल्लं वया बेकार. काय सांगायचं आहे. वडापाव सारखा फुगला गडी. झाटरांना खर्च करताना लय चिकटी वॉलिंग. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यॉर्करचा वापर केला आणि पंचांचा बोडा कशाकडे. 5 सलगचा झटका क्रमांक लागला हा दुसरा. तब्बल मांगरुळ संघाचा विचार केला थोडासा अडचणी सापडलाय संघ. झटका क्रमांक लागलाय मैदानाच्या आतमध्ये. मांगरुळ संघाला हा तिसरा. आई एकविरा डीजेचं कौतुक करूया. चांगला संगीत पाहतो आपण. आज काय खाऊन आला का गड्या काय सांगायचं आहे. जडीबुटी कंची खाली आई काय सांगायला लय चिकटे बेकार. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. ओहो यॉर्कर ना दांडा ना शेंडा डायरेक्ट बुंदा त्या प्रकारचा चेंडू. आगीचे गोले फेकतात मैदानाच्या आतमध्ये. विनयने सुरुवात केली आहे ना त्याच पावलावर पाऊल ठेवून मात्र गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आर्यन भोईर ऑन द फायर. सलगचा आता विचार केला तर हा चेंडू मात्र पाहतोय आपण चौथा. काय गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट त्यानंतर मात्र सलगचे 2 विकेट आणि त्यानंतर चौथा चेंडू मात्र डॉट. दमदार गोलंदाजी. हो पुन्हा एकदा काय गोलंदाजी पाहतोय. गोलंदाजी वेंदी भन्नाट मारा पाहतो आपण. फलंदाजाच्या मात्र बॅटी मात्र पूर्णपणे बांधून ठेवल्यात या गोलंदाजाने. बॅट मात्र उचलून देत नाहीयेत. काय गोलंदाजी वाह दमदार गोलंदाजी. पुन्हा एकदा सलगचे 5 चेंडू मात्र डॉट फेकल्यात. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हो फुल टॉस पाहतो आपण. एकदा तर वेगाने पुन्हा केले गेले. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. एका टप्प्यावरती चेंडू फेकला मात्र यावेळेस मात्र पंचांनी बीमर घोषित केला हाईट फ्रॅक्चरचा. हा नो. 5 चेंडू मात्र योग्य त्या टप्प्यावरती हाताळले होते आणि त्यानंतर मात्र हा फुल टॉस होता. नो चेंडू पंचांनी घोषित केलाय. म्हणजे या 1+1 या 2 धाब्याच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय मांगरुळ संघ 3 गडी बाद 4 या आकड्यावरती. अजूनही शेवटचा चेंडू फेकावा लागेल. स्ट्रायकेलला पुन्हा एकदा सज्ज झालाय. जो 1 डाऊनलेला फलंदाज पाहतो आपण मनोज पाटील सज्ज झालाय. स्ट्रायकेलला मोठे फटके मात्र मारावा लागतील. चांगली धावसंख्या मात्र जमा करावी लागेल 4 षटकामध्ये. हो यावेळेस मात्र पुढचा दरवाजा उघडा ठेवलाय ना. पाठीमागून चोरी झाली आणि नो चेंडूवरती फ्री हिट होता आणि संधी मिळाली या फलंदाजाला. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात मांगरुळ संघाच्या. फक्त 3 गडी बाद 4 या आकड्यावरती. आणि 2 षटक फेकण्यासाठी 10 मिनिटं खर्च केल्यात. आता मात्र 5 मिनिटाच्या आतमध्ये हा षटक फेकावा लागेल. कदाचित 5 ते 6 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. यावरती लक्ष असू दे आपला. टाइम अलर्ट असेल.
दोन षटक फेकण्यासाठी फक्त 5 मिनिटं 10 मिनिटाचा खर्च 10 मिनिटाचा बेल मात्र खर्च केला. आता मात्र फक्त 5 मिनिटं असतील 6 चेंडू फेकण्यासाठी. नवीन गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्कवरती अलंकार हा गोलंदाज. दोन्ही गोलंदाजाचा विचार केला ना भन्नाट गोलंदाजी पाहतो आपण. पहिल्या षटकामध्ये फक्त 2, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 2. हो चपराक शॉट पाहतोय क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी एक. हो यावेळेस मात्र कदाचित थोडीशी मिस फिल्डिंग पाहतोय गोलंदाजाच्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण होता त्या ठिकाणी पाहतो आपण प्रफुल्ल पाटूलच्या माध्यमातून थोड्याशा चुका आणि तो परत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेलाय. थोडासा अडचणी सापडलाय मंगरुळ संघ. आता मात्र 11 चेंडू शिल्लक आहेत. या 11 चेंडूवरती मात्र हल्ला बोल करावा लागेल. हो हल्ला बोल केलाय मी तर म्हणेन. अहो थोडासा मिस टाइम फटका होता क्षेत्ररक्षण होता त्या ठिकाणी. चांगला जजमेंट पाहिला पण नीरज मात्रेने चांगला झेल टिपलाय. झटका क्रमांक लागलाय मांगरुळ संघाला हा 4था. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज इंटरेस्ट झालाय मैदानाच्या आतमध्ये नील पाटील. विचार केला ना सुरुवातीला मात्र मंगरुळ संघाने मात्र लवकर गडी गारज झाल्या. त्याचा एकमेव कारण मात्र काय सुरुवात केली होती गोलंदाजाने. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा उडवलाय. हो चांगला जजमेंट पाहतोय. बॅक टू बॅक हा दुसरा झेल टिपलाय. काय गोलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्कवरती. आता गड्या काय सांगायचं आता माझं उत्तरच ना काय सांगायला. निश्चित काय तर गडबड केली तुम्ही गड्याव. नवीन फलंदाज इंटरेस्ट झाला मैदानाच्या आतमध्ये यशवंत हा फलंदाज. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज. अलंकार यावेळेस मात्र पुन्हा एकदा उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षण आहे पुन्हा एकदा. तिसरा झेल टिपेल का. हो तिसरा झेल टिपलाय आणि हॅट्रिक प्रस्तावित केले गोलंदाजाने. छा गए गुरु मामा ठाकूर. कौन भाग गया भाई मैदान के अंदर. झिंगो झिंगो हॅट्रिक. आदेश पाटीलने चांगला झेल टिपलाय. आता मात्र अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला गेलाय मांगरुळ संघाचा. आणि मांगरुळ संघाचा विचार केला ना तिसरा षटक मार्गस्थ असताना पाहतो आपण 5 धावा आणि विकेट पाहतो आपण 6 पाडल्या गेल्यात. त्याचा एकमेव कारण मात्र थोडीशी सुरुवात खराब केली आहे मांगरुळ संघाने. त्याचा एकमेव कारण मात्र काय गोलंदाजी अचूक राहिली आहे. तुम्ही आज घड्या काहीतरी कार्यक्रम करून आलात. निक्की 12 खड्या काय सांगायचं आहे. 32 कांड्याचा आणला आहे निक्कीच. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती अलंकार. दमदार गोलंदाजी. हो रिवर्सचा वापर केलाय. सक्सेसफुल झालाय. हा बऱ्याच कालानंतर हा चौकार आलाय संघर्षमय. थँक्यू डीजे. सूरज आलाय ना त्याच मात्र सूर्याची किरण दाखवल्यात मैदानाच्या आतमध्ये. जसा आलाय तसा चौकार ठोकलाय. टोटल 5 आहे 9 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय मांगरुळ संघ. 6 गडी बाद. तिसरा षटक मार्गस्थ असताना तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. हो चांगला फटका पाहतोय. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू आहे. गॅप खूप मोठी आहे. चेंडू जाईल बॅक टू बॅक. हा सूरजच्या बॅटमधनं दुसरा चौकार.
एक अप्रतिम संगीत पाहिलं आपण. पा विचार केला ना, या गड्याला कुठे दपून ठेला ते काय सांगायचं आहे. लय मगून उतरायलाय गड्याले, कार्यक्रम फिट केलाय गड्यानं, काय सांगायचं आहे. सूरज जसा आलाय तसा उपटी घालायला लागलाय आणि रनांची गरज आहे मी तर म्हणेन मांगरोल संघाला. 2 चेंडूमध्ये 2 चौकार टोटल पाहता आपण 13 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. या 6 चेंडूमध्ये मात्र टार्गेट सेट करावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. मोहित म्हात्रेचा वापर केला गेलाय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक पाहतो आपण मोनिशला पाहतो आपण. 4 चेंडू केलाय, 2 धाबेचे योगदान दिलंय. आता मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडूमध्ये मात्र टार्गेट सेट करावा लागेल. टोटल पाहता आपण 13 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय मांगरोल संघ. हो, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, चांगला फटका पाहतोय. गॅप खूप मोठी आहे. क्षेत्ररक्षण आलाय, एका टप्प्यावरती चेंडू उचललाय, फेकलाय. तोपर्यंत मात्र पाहतो आपण खराब क्षेत्ररक्षण गोलंदाजाच्या माध्यमातून डायरेक्ट हिट सुद्धा केला होता. काय सांगायचं आहे, या गड्या लेंबूच ना, यो गडी लिगोडच्या नसं केलं. काय सांगायचं आहे मयूर, तुला लेंबूच ना गड्या. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाबीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 15 आकड्यावरती. मयूर निक्की लिगोडच्या खेळत नसेल गडी, लिगोडच्या नसं जमत्या गड्याला. काय सांगायचं आहे, लेंबच ना. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्रायकेला फलंदाज. हो, यावेळेस मात्र बॅटच्या रॅडर मध्ये चेंडू पुन्हा एकदा मात्र पाहिलं जाईल. कदाचित हा पाहतोय आपण लाईव्हच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहाल आपण. दूध का दूध और पाणी का पाणी, दोन्ही 12 प्रतिने आमच्याकडे. आणि यावेळेस मात्र पाहिला जाईल ऍक्शन रिप्ले मध्ये जेल कशा रीतीने टिपलाय. निश्चितच फलंदाज बाद असेल. चांगला जजमेंट पाहिला आपण. शेवटच्या मुवमेंटला चेंडू मात्र झोकून दिला. झटका क्रमांक लागलाय मैदानाच्या आतमध्ये. मांगरोळ संघाला 7वा. प्रवीण ठाकूरच्या माध्यमातून चांगला झेल टिपलाय. आजचा विचार केला ना, मांगरोळ संघ मात्र आमदार ट्रॉफी गाजवली आहे. आणि याच रायगड नगरीमध्ये पाहता आपण तोंडरे नगरीमध्ये थोडासा खेळ मात्र अपुरा राहिलाय. त्याचा एकमेव कारण मात्र सुरुवातीला लवकर फलंदाज बाद झाले, त्याच कारणास्तव मात्र थोडासा अडचणी सापडलाय मांगरोळ संघ. टोटल पाहताय 15 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पाच 2 चेंडू फेकल्यात आणि 2 चेंडूमध्ये 2 धाबा खर्च केल्यात. 1 गडी गारद केलाय. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. सज्जन पाटीलला पाहता आपण. हो, चांगला फटका पाहताय. आल्याला मात्र चपराक शॉट मारण्याचा प्रयत्न, एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा प्रयत्न होईल का हा प्रश्न पडलाय. चांगला थ्रो ऑन द स्टंप पाहतो आपण. क्षेत्ररक्षण होता त्या ठिकाणी आदेश पाटीलच्या माध्यमातून चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 16 आकड्यावरती. 5-7 गडी बाद. अजूनही विचार केला 3 चेंडू मात्र शिल्लक असतील या षटकाचे. हो, फुल टॉस चेंडू. फुल टॉस वरती फुल टोल उसूल करायचा होता, मात्र थोडासा ताकद मात्र कमी मिळाली आहे. कॅलरीज मध्ये थोडीशी काहीतरी कमी खाला असेल गड्यांना, काय सांगायचं आहे. झटका क्रमांक लागलाय मैदानाच्या आतमध्ये 8वा. याच्या माध्यमातून एक अप्रतिम संगीत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पाहतो ना आपण थोडासा अडचणी सापडलाय मांगरोळ संघ. अद्याप मात्र गडी गारज झाल्यात. 8 धावपटलावरती धावा पाहतोय तब्बल आपण. सोळा धावा. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये साहिल पाटील. हो, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. झेलची शक्यता आणि शेवटच्या मुवमेंटला भोगशी फाटली. मी तर म्हणेन प्रफुल्ल पाटीलची भोगशी फाटली.
ना कदाचित हा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. फक्त या दोनच धाबा, दोन धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या सत्राचा. काय गोलंदाजी केली, अचूक टप्प्याची अचूक गोलंदाजी. विनयने मात्र दमदार सुरुवात केली होती. सलगचे 5 चेंडू डॉट फेकले, शेवटच्या चेंडूवरती मात्र 2 धाबा खर्च केल्या. आणि त्याच प्रकारे मात्र सुरुवात केली होती गोलंदाजाने. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आर्यन भोईर याने 5 चेंडू डॉट फेकले, शेवटच्या 1 चेंडूवरती मात्र 2 धाबा खर्च केल्या. त्यानंतर मात्र पाहतो आपण आता थोडासा खराब चेंडू, आजच्या दिवसातला पहिला वाईट फेकलाय. कोण नाही कोणचा डाल भात लोणचा, नासका चेंडू नरकातला चेंडू, खराब चेंडू फेकलाय. सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय मांगरूळ संघ 8 गडी बाद 19 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चला स्पीडअप करा, यावरती लक्ष असू द्या. टाइम अलर्ट आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. हो पाहिला जाईल. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे बोलती. खराब चेंडू, पुन्हा एकदा लाईन मिस केली आहे. पा कदाचित सुरुवातीला गोलंदाजी अचूक राहिली होती, त्यानंतर थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहिली आपण. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहता आपण पूर्णपणे लाईन मिस केली या गोलंदाजाने. सलगचा दुसरा चेंडू खराब फेकलाय गोलंदाजाने. अरे काय सांगायचं आहे गड्याला, हल्ली तर गेल्या पोरींवर बरोबर लाईन मारेल हा मेरीला राहून, येतं बोलाची लाईन ना सापड गड्याला. काय सांगायचं आहे. हो जिंदगी मोके गम धोके जादा देती है, रिवर्सचा वापर केलाय आणि शेवटच्या चेंडूवरती हा चौकाराच्या मदतीने टोटल पहिला पण जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेला. धावपटलावरती टोटल धावा पाहताय मांगरूळ संघाने धावा जमा केल्या तब्बल 24 धावा, 25 धावेचा टार्गेट सेट केलाय. मध्ये तब्बल धावा जमा केल्यात मांगरूळ संघाने. तब्बल 24 धावा, 25 धावेचं टार्गेट सेट केलाय 24 चेंडूमध्ये. संघर्ष करू शकतो मी तर म्हणेन. चांगली गोलंदाजी केली ना, ही खेळपट्टी पाहताय ना आपण दोन्ही विटून. गोलंदाजाला मात्र तेवढीच साथ देते आणि फलंदाजाला तेवढी साथ देते ही खेळपट्टी. आदरणीय पाहता आपण एडी पाटील साहेबांचं आगमन झालंय आणि त्याच्या सोबतीला पाहता आपण केडी पाटील साहेबांचं आगमन झालंय. स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा आपण. संघर्ष करू शकतो मांगरूळ संघ, तेवढी ताकद मात्र गोलंदाजी मध्ये भरपूर आहे. आजच्या दिवसामध्ये आपण खेळ पाहिला त्यांचा. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अलंकारला पाहताय, त्याच्या सुप्तीला पाहता आदेश हा फलंदाज.
गोलंदाज पाहत आहे, गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. मनोज पाटील सज्ज झालाय. आजच्या दिवसामध्ये मात्र मनोजने प्रभावित केला होता. चांगली गोलंदाजी केली होती मनोज पाटील या गोलंदाजाने. त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल ह्या मॅच मध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण आदेश पाटील. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण अलंकार मात्रे पाहतो आपण. ही जोडी सलामीची 24 मध्ये बनवायचे 25. आणि या स्पर्धेचा नियम पाहता आपण ड्रेसिंग कंपल्सरी, चेसिंग सुद्धा कंपल्सरी असेल. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हो टॅपिंग क्रिकेट पाहतोय. हलक्याशा कट केलाय चेंडू, टॅप केलाय चेंडू, पुश केलाय. पुश करून मात्र फलंदाज खुश राहिलाय. सिंगल पहा, फलंदाज मात्र कुठलीही रिस्क घेणार नाही. मी तर म्हणेन त्यांना माहिती आहे सिंगलने सामना जिंकू शकतो आपण. त्याच प्रकारचा मात्र या दोन्ही फलंदाजाचा डिसिजन असेल. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज पाहतो आपण अलंकार मात्रे हा फलंदाज स्ट्राईक एंडला. हो यावेळेस मात्र क्रॉसेस बॅट खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा बोगदा आकाशाकडे आणि पहिला गडी गारद झालाय. पहिला झटका लागलाय टीम मीरा स्पोर्ट मोरावे या संघाला. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण ठाकूरला पाहताय आपण. 24 चेंडूमध्ये बनवायचे 25 आणि 25 धाबीचा पाटलान करत असताना पाहतो आपण दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट कॅरी केलाय गोलंदाजाने. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण ठाकूरला पाहता आपण. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागली मांगरूळ संघाला. ज्या प्रकारे मोरावे संघाने सुरुवात केली होती त्याच पाऊल ठेवून मात्र गोलंदाजी करायची आहे. दुसऱ्या षटकामध्ये मात्र दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट कॅरी केलाय. सज्ज झालाय पुन्हा एकदा गोलंदाज राईट अप ओव्हर द विकेट. हो चांगला चेंडू, टॅपिंग क्रिकेट पाहतो. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा प्रयत्न होईल का? थोडासा पंबल पाहिला आपण, बेडूक साप्या फिल्डिंग पाहिली आपण, खराब. एक धाव होती तिथं दुहेरीमध्ये लगेचच कन्वर्ट केली. 2 धावेच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला 3 आकड्यावरती. 1 गडी बाद. थोडासा पंबल झाला होता क्षेत्ररक्षण त्यानंतर मात्र लगेचच फायदा घेतलाय दोन्ही फलंदाजाने. 1 धाव होती तिथं दुहेरीमध्ये लगेचच कन्वर्ट केलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, चांगला गॅप शोधलाय. चपराक शॉट पाहतो आपण. चेंडू आउट ऑफ द पार, चेंडू सीमा पार, हा येतोय चौकार. आता आपण कशा प्रकारे मात्र चेंडू त्यानंतर मात्र फटका एक्झिक्यूट केला पाहतो आपण. चांगला फटका पाहिला आपण. 4 धाबा, 4 धाबेच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. अजून या षटकाचा विचार केला 2 चेंडू शिल्लक असतील. हो पुन्हा एकदा अपील मात्र केली होती. लेग बाईसच्या स्वरूपात सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. चांगली गोलंदाजी पाहतो आपण गोलंदाजाच्या माध्यमातून. मनोजने मात्र चांगली गोलंदाजी करत असताना
शेवटचा चेंडू शिल्लक असेल. टोटल पहिली 8 धावा, 1 गडी बाद. हो, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, चांगला फटका पाहतलो. एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय चौकार आणि पहिल्या षटकाचा वादवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लागल्या गेल्या. तब्बल 25 धावेचं पाटलाईन करत असताना 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. नवीन गोलंदाज पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती साहिल पाटीलचा वापर केला गेला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा खर्च केला. समीकरणचा विचार केला 18 मध्ये बनवायच्या तब्बल 13. हो, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट डाऊन. झटका क्रमांक लागलाय हा दुसरा. डिझे नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. प्रफुल्ल पाटील. पाच समीकरणचा विचार करणार 17 मध्ये बनवायच्या 13. समीकरण येऊन सोपा टेपलाय. कदाचित विकेट मात्र पडले. अद्याप विचार केला ना 2 विकेट पडल्यात. ज्या प्रकारची मात्र मांगरुळ संघाची सुरुवात झाली होती त्याच प्रकारे मात्र सुरुवात झाली मैदानाच्या आतमध्ये. मी तर म्हणेन मोरावे संघाची अद्याप 2 गडी बाद झाल्यात. धावसंख्या पाहतो आपण स्कोअरवरती तब्बल 12 धावा. समीकरणचा विचार केला 18 मध्ये 17 मध्ये बनवायच्या तब्बल 13 धावा. चांगला फटका पाहतोय, चांगला फटका पाहतोय आपण. हो हो, शतरक्षण अचूक आहे, अचूक आहे, अचूक आहे. फेकी सुद्धा अचूक. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. आता समीकरणचा विचार केला चेंडू शिल्लक असतील 16 मध्ये बनवायच्या तब्बल 12. म्हटलं जातो ना 3 तारा पावणे 12. 3 तारा पावणे 12. फटाफट फटाफट चा ठेव पोरा. हो, बॅटची कडा कदाचित आणि फलंदाज मात्र बाद होतोय. मोरावा संघाला लागला तब्बल हा 3रा झटका. म्हटलं जातो ना मेरे करण अर्जुन आएंगे, मेरे करण अर्जुन आएंगे. उसी भी समरीशपुरी बोलता है इस बार ऐसी मौत मारूंगा चला पुनः जन्म वाला सिस्टम ही बंद हो जाए. झिंगो झिंगो भाई. कहाणी में ट्विस्ट. पलटवार केला जातो मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. विनय म्हात्रेला पाहत आपण. अद्याप विचार केला ना समीकरणचा 13 धावा बनल्यात. 13 आणि 3 विकेट मात्र पडल्यात. अजूनही मात्र 12 धावांची गरज असेल. 25चा लक्ष पार पाडायचं आहे. पाहताय अजूनही मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना मांगरुळ संघ सहजासहजी सामना सोडणारा नाहीये. मांगरुळ संघ डावकरी आताचा फलंदाज पाहतो आपण सज्ज झालाय. हो, आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. भन्नाट वेग पाहतो या चेंडूवरती. साहिलच्या माध्यमातून काय गोलंदाजी टाकली गेली. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर मात्र सिंगल, त्यानंतर मात्र विकेट, त्यानंतर मात्र डॉट.
म्हणजे अजूनही विचार केला या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक असतील. हो चांगला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने जाता सारा चेंडू एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. यावेळेस मात्र अति घाई संकटात नाही, काही गरज नव्हती. दोन्ही गाड्या एका पटरीवरती आणि एक डबा मात्र पटरीच्या खालती कोसळलाय. झटका क्रमांक लागलाय हा चौथा. काही गरज नव्हती. मी तर म्हणेन चेंडू हातामध्ये होता, थोडीशी अति घाई केली. अति घाई आणि संकटात नाही. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. मयूर मात्रेला पाहता आपण. अजूनही मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना मांगरुल संघ पाहतो आपण. 25 धाबेचं पाटलाईन करायचं आहे. टोटल पाहता आपण 14 धाबा लागला गेल्या, 4 गडी बाद. दुसरा षटक मार्गाचा असताना दुसऱ्या षटकाचा विचार केला ना, 5 चेंडू फेकलात, 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली या गोलंदाजाने. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. काय गोलंदाजी राहिली आहे साहिल या गोलंदाजाची. हो रिवर्सचा वापर केलाय, दुधारीचा वापर. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. रिवर्सच्या माध्यमातून आल्याला ठोकला षटकार. दबाव मात्र निर्माण झाला होता. मयूर मात्रेने त्या दबावाच्या छाताडावर पाय देऊन पुढे गेलाय, ठोकलाय षटकार. आता समीकरणचा विचार केला, 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायचे आहेत 5 आणि 5 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत. 5 चेंडू मात्र योग्य त्या टप्प्यावरती हाताळला. त्यानंतर 6 चेंडू पहिला तर आपण रिव्हर्सच्या माध्यमातून कॅप्टन कुल, काय फटका मात्र कॅप्टन कुलच्या माध्यमातून पहिला आपण षटकार. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. चेतन पाटीलचा वापर केला गेलाय. समीकरणचा विचार केला, 12 मध्ये बनवायचे आहेत 5. या 5 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. हो चांगला पाहतोय, चपराक शॉट पाहतोय, चबूक शॉट. 1 धाव तर वेगाने पूर्ण केली गेली. सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय. 11 मध्ये बनवायचे तब्बल 4. पूर्णपणे जो दबाव निर्माण झाला होता ना, त्या दबावाला मात्र झुगारून दिलाय. मी तर म्हणेन कॅप्टन कुल आल्या षटकार ठोकलाय. मयूर मात्रे स्ट्राईक एंडला. हो खोलात टाकला होता यॉर्कर पद्धतीचा चेंडू, डॉट चेंडूची सांगता. ज्या मयूरने मात्र आल्याला षटकार ठोकला होता त्या मयूरला मात्र गोलंदाज पाहतो आपण चेतन पाटीलच्या माध्यमातून यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळलाय. आता समीकरण पुन्हा एकदा चेंज झालाय. 10 मध्ये बनवायच्या 4. हो पुन्हा एकदा पाहिली जाईल. पंच आमच्याकडे वळतील. थोडासा दिशाहीन गोलंदाजी पाहतो आपण. खराब चेंडू फेकला चेतन पाटील या गोलंदाजाने. आता पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय. टोटल पाहत आहे 22 धाबा. अजूनही 3 धाबीची गरज मैदानाच्या आतमध्ये. हो रिवर्सचा वापर केला होता. पुन्हा एकदा अपील मात्र केली होती. अपिलामध्ये पाहतो आपण ना, डॉट चेंडूची सांगता. पुन्हा एकदा कॅप्टन कुलला माहिती आहे जास्त चेंडू आहेत आपल्याकडे, धाबा कमी बनवायचे आहेत. त्याच रीतीने मात्र हो यावेळेस मात्र कदाचित झेल उडाली आहे. झेल पकडेल का? हो झेल पकडायची होती आणि क्रिकेटचा नियमच आहे मी तर म्हणेन, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. तोपर्यंत मात्र 2 धाबा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. टोटल पाहता 24 धाबा धावपटलावरती लावल्या गेल्यात. फक्त 1 धाबीची गरज असेल. 8 चेंडूमध्ये 1 धाबीची गरज. एकतर्फी सामना पाहता आपण. आता या सामन्यामध्ये पूर्णपणे हवा निघून गेली मी तर म्हणेन. पुन्हा एकदा सज्ज झालाय कॅप्टन कुल. हो यावेळेस मात्र चेंडू सोडून दिलाय आणि सामना मात्र जिंकलाय. हार्ड लक मांगरुळ संघ. पुढच्या मॅचसाठी मात्र बेस्ट ऑफ लक असेल.
आणि या ठिकाणी मात्र मोरावे संघाने मात्र बाजी मारली आहे वन साईड.